तेल तापले, तेलामध्ये जिरं तडतडलं का एक तेजपत्ता, कांदा आपण उभा चिरून घेतलाय, मोठा कांदा होता उभा चिरला आणि परत मध्ये एक कट दिलेला आहे. परतून घेऊया आपण. त्यामध्ये टमाटे टाकणार आहे आणि परतून घेणार आहे. आपल्या इथं कांदा परतून झालाय. त्यामध्ये आपण मसाले टाकणार आहे. लाल मिरची पावडर, किचन किंग मसाला, बिर्याणी मसाला आणि हळद. परतून घेऊया. परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये चिकन टाकू आणि चिकन चांगलं परतून घेऊया. आता त्यावर झाकण ठेवून घेऊया. 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेतले. झाकण काढूया. परतूया आपण. त्यामध्ये तांदूळ टाकून घेऊ. आणि मिक्स करूया आपण तांदूळ टाकल्यावर. चिकन आणि भात परतवलं होतं, त्यात पाणी ओतलेलं आहे. मी दाखवायला तुम्हाला विसरले. आता त्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकूया. मिक्स करून घेऊ. चिकन आणि भात शिजण्यापुरतंच पाणी टाकायचं आहे आपल्याला. आता आपण त्याला उकळी येऊन देणार आहे आणि उकळी आल्यानंतर झाकण ठेवणार आहे. थोडीशी उकळी आली का आपण त्यामध्ये मॅगी क्यूब टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. मॅगी क्यूबने टेस्ट चांगली येते. गॅस बारीक करूया आणि झाकण ठेवून घेऊ. झाकण काढूया. मी एक वेळा मिक्स केला होता मध्ये. इथं आपला चिकन पुलाव तयार झालाय. आता त्याच्यावर आपण झाकण ठेवूया. गॅस बंद करूया आणि 5 मिनिटासाठी तसंच ठेवूया आणि 5 मिनिटानंतर खायला घेऊया.